नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या छानशा व्हिडिओमध्ये स्वागत करते। मैत्रिणींनो, आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बोटनेक ब्लाउज डिझाइन बनवायची आहे। पोटली बटन डिझाइन आहे। ही खूप सुंदर आपली डिझाइन होणार आहे। मैत्रिणींनो, ही साडी आहे आणि साडीतून मी हा जो कपडा आहे तो काढून घेतलेला आहे। आता पाव मीटर कपडा काढून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी बॅक साइड सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे। अस्तर आणि ब्लाउज पीस हे सगळं कटिंग करून घेतलेलं आहे। आपल्याला ह्याची मेजर पाहिजे 13 इंच ब्लाउज तयार आहे। मग 14 इंच उंची घेतलेली आहे। जे घडी घेतलेली आहे 9.5ची आपल्याला 32 छातीचा ब्लाउज कटिंग म्हणजे स्टिचिंग करायचा आहे। शोल्डर घेतलेला आहे 6.5 इंच आणि मोंढा घेतलेला आहे 6 इंच। अशा पद्धतीने मी बॅक साइडची कटिंग करून घेतलेले आहे। मोंढ्याचा आकार हा 1.5 इंचवरून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता जी बॅक साइड आहे तिचा आपल्याला मेजर काढायचे, म्हणजेच आपल्याला जी डिझाइन आहे ती कशा पद्धतीने बनवायची ते पाहायचे। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। चला मग, ब्लाउजची उंची सांगितल्याप्रमाणे 14 इंच आहे। त्यानंतर खालच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आपल्याला आणि मध्ये जी पट्टी आहे शिल्लक ती 2.5 इंचाची तयार हवी आहे। तर त्यानंतर 2.5 इंचाचा असा पॉईंट टाकून घेतला। त्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला जी उंची आहे ती 11 इंच ब्लाउजची जो गळा आहे तिची उंची घ्यायची आहे। ब्लाउजची गळा उंची घेतलेली आहे आणि नंतर जो ब्लाउजची गळा रुंदी आहे ती 4.5 इंच घेतलेली आहे, कारण की जे शोल्डर आहे तयार मला 2 इंच हवं आहे त्यासाठी। आणि आपल्याला बॅक साईडला काय हवं आहे, हुकलूक पट्टी बॅक साईडला करायची, त्याच्यामुळं अर्धा इंच आपण घेतलेला आहे जास्तीचं, म्हणजे आपण 4.5 आणि वरती अर्धा खालच्या बाजूने जास्त घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला जो गळा आहे वरच्या बाजूचा तो मी 3.5 इंचावर घेतलेला आहे। तुम्ही 4 इंचावर सुद्धा घेऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा कमी सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर हा एक चौकोन तयार करून घ्यायचा आणि त्याचा जो आकार आहे तो आपल्याला 1 इंचावरून द्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, व्यवस्थित आपल्याला हा 1 इंचावरून आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर जो खालचा आकार आहे तो मी आपल्याला 1 ते 1.5 इंचावरून घ्यायचा। तुम्ही 1 इंचावरून सुद्धा घेऊ शकता आणि 1.5 इंचावरून सुद्धा घेऊ शकता आणि ह्या पद्धतीने त्याला शेप देऊन घ्यायचा आपल्याला आपल्या बॅकनेक बोटनेक डिझाईनसाठी। तर अगोदर काय करूया, आपण हा जो अस्तरचा कपडा आहे किंवा अस्तरवर आपण जी डिझाईन बनवलेली आहे त्याचा आपल्याला ही डिझाईन कटिंग करून घ्यायची। तुम्ही इथं कॅनव्हास पेपर यूज केला तरी चालेल मैत्रिणींनो। कॅनव्हास पेपर केल्यानंतर ब्लाउजला अजूनच छान म्हणजे लुक येतं आणि फिनिशिंगमध्ये ब्लाउज तयार होतो। पण जो ब्लाउज पीस आहे तो कडक आहे, त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, बिना कॅनव्हासचा हा जो डिझाईनचा गळा आहे तो कटिंग केलेला आहे। तसंच आपल्याला स्टिचिंग सुद्धा करायचं आहे। आता मी काय करते मैत्रिणींनो, हे जो बॅक साईड घेतलेली आहे की नाही, आपल्याला पिना वगैरे लावून घ्यायच्यात त्याला व्यवस्थित चौबाजूने। पिना लावल्यानंतर पाहू शकता चौबाजूने व्यवस्थित पिना लावून घ्यायच्यात। आता ह्या पिना लावल्यानंतर जो आपल्याला गळ्याचा भाग आहे तिथून आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे। व्यवस्थित पूर्ण गळा आहे तिथं पर्यंत जो खालचा चौकोनी गळा आहे तिथं आपल्याला राऊंड शेप द्यावा लागतो। त्यासाठी जसं आपण गळा कटिंग केलेला आहे त्याच पद्धतीने 1/2 इंचाने शिलाई मार्जिन करून घ्यायची। ही जी पिना वगैरे आहेत त्या काढून घ्यायच्या। त्यानंतर जो कपडा आहे आतला ब्लाउज पीसचा तो कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने। कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे, छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे प्रत्येक ठिकाणी। जिथं कोणे आहेत तिथं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तिथं कट्स दिलेच पाहिजेत। अशा पद्धतीने आपण चहूबाजूला कट्स देऊन घ्यायचेत आणि जो कपडा आहे तो आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो आपले जे कोण आहे तो व्यवस्थित पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सर्विसा करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। आणि जर होत नसेल हाताने तर आपलं पिन वगैरे असते ना, त्यांनी सुई वगैरे सुईनी किंवा आपण बॉबिन भरतो त्यांनी सुद्धा आपण काय करू शकतो, जो भाग आहे तो व्यवस्थित बाहेर काढू शकतो। हे पाहू शकता ह्या पद्धतीने तो भाग बाहेर काढल्यानंतर आपल्याला पुन्हा ते आतल्या बाजूने फोल्ड करून काय करायचे, वरच्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। एकदम व्यवस्थित द्यायची दाब शिलाई या पद्धतीने। दाब शिलाई दिल्यानंतर मैत्रिणींनो, जो बाजूचा कपडा आहे त्याला सुद्धा आपण काय करूया, शिलाई देऊन घेऊया चहूबाजूने। दोन्ही बाजूने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे आणि कुठं धागेदोरे असतील तर ते
शिलाई करता करताच कटिंग करून घ्यायचे का तर आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसावा, आपला कुठेही ब्लाऊजला धागादोरा दिसता कामा नये आणि जो जास्तीचा कपडा आहे बाजूचा तो सुद्धा काय करूया व्यवस्थित चहूबाजूचा कटिंग करून घेऊयात. आता हे कटिंग झाल्यानंतर मैत्रिणींनो आता आपल्याला पोटली बटन तयार करायचे. हे पा या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, पोटली बटन तयार करून ह्याला डिझाईन बनवायची. तर मी ब्लाऊज साडीचा कपडा घेतलेला आहे आणि आपल्याला त्याच्यापासून पोटली बटन तयार करायचे. कपडा घेतलेला आहे. आता आपल्याला कापूस घ्यायचा आहे मैत्रिणींनो. तुम्ही थर्माकोलची बॉल असेल तुमच्याकडं तर ते सुद्धा घेऊ शकतात. मी कापूस घेतलेला आहे आणि त्याचा एक गोळा असा छान गोल करायचा आणि सर्कल करून त्याला सुई दोऱ्याने पॅक करून घ्यायचं, म्हणजे दोऱ्याने पॅक करून घ्यायचं. त्यानंतर व्यवस्थित आपल्याला काय करून घ्यायचे, पॅक करून घ्यायचं. आणि असेच बाकीचे सुद्धा आपल्याला सगळे आहेत पोटली बटन तयार करून घ्यायचे ह्या पद्धतीने. आता हे बटन आपल्याला कशा पद्धतीने लावायचे, तर तुम्हाला दाट बटन हवे असतील किंवा तुमच्याकडे जास्तीचं कपडा शिल्लक असेल किंवा जास्त बटन झाले असेल तुमच्याकडं तर तुम्ही दाट लावू शकता किंवा 1-1 इंचाच्या मार्जिंगने सुद्धा तुम्ही हे बटन लावू शकतात. आणि व्यवस्थित आपल्याला हे बटन सेट करायचे कारण की आतला भाग आहे व्यवस्थित आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. एकदम पोटली बटन खेटून घ्यायचं आहे कपड्याला आणि त्याच्यानंतरच आतल्या बाजूने त्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची. हे पहा ह्या पद्धतीने आपण सगळे पोटली बटन काय करूया शिवून घेऊयात. व्यवस्थित मोजून घ्यायचे. तेवढेच त्या बाजूने सुद्धा आपल्याला पोटली बटन सेम अंतरावर, ह्या बाजूने जेवढ्या अंतरावर लागले तेवढ्याच अंतरावरती बाकीचे सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचे. पहा ह्या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचे. हे पहा त्यानंतर आपण आता कोपऱ्यावर आपल्याकडे बटन अजून शिल्लक आहेत. आता आपण काय करूया कोपऱ्यावर सुद्धा हे बटन लावून घेऊया. हे पहा या पद्धतीने. आणि दुसऱ्या कोपऱ्याला सुद्धा दोन्ही डिझाईनच्या दोन्ही बॅकला इथेही आपल्याला काय करायचं आहे पोटली बटन लावून घ्यायचे ह्या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही एक नॉट घेतलेली आहे. मी छोटी नॉट घेतलेली आहे, तुम्ही मोठी नॉटसुद्धा घेऊ शकता मैत्रिणींनो. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे आहे याचा आपल्याला लटकन बनवायचं आहे. ब्लाऊजचा कपडा आहे, पोटली बटन ज्या कपड्याने बनवला आपण, ज्या पीसने बनवला त्याच पीस आपला एक छोटाशी पीस घेतलेला आहे आणि त्यापासून आपण हे नॉडला हे लटकन बनवलेले. आता हे लटकन बनवल्यानंतर आपल्याला त्याचं व्यवस्थित काय करायचं आहे लटकन तयार करून घ्यायचं आहे. आता याचा मध्य करून घ्यायचा आणि दोन्ही आपल्या डिझाईनच्या सेंटरला व्यवस्थित शिवून घ्यायचे ह्या पद्धतीने. त्यानंतर खूप सुंदर आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बॅक साईडचा मध्य करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आपले जास्तीचं डिझाईनच्या मागं जे जास्तीचं कपडा आहे तो पण कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं काय करायचं आहे हुकलूक पट्टी तयार करायची आहे. तर आपण वरच्या बाजूने हुकलूक पट्टी तयार करायला सुरुवात करणार आहे. आपण ज्या बाजूने आतमध्ये वरच्या बाजूने स्टिचिंग करून आतल्या बाजूने फोल्ड करतो ना तेव्हा आपलं काय होती हुकपट्टी आपण तिथं तयार करत असतो. तर आपण अगोदर हुकपट्टी तयार करून घेऊया आणि नंतरच लूकपट्टी पण तयार करूयात. तर पहा ह्या पद्धतीने वरच्या बाजूने शिलाई करून घ्यायची, बाहेरच्या बाजूने फोल्ड करायचं, आतल्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची. आपली इथं काय झालेली आहे हुकपट्टी रेडी झालेली. आता लूकपट्टी तयार करायची. आतल्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे हे पहा आतल्या बाजूने शिलाई करायला सुरुवात करायची आहे. वरच्या बाजूने दुमडून घ्यायचा आहे कपडा, पुन्हा बाहेरच्या बाजूने फोल्ड करून डबल फोल्ड करून जिथं आपली शिलाई होती तिच्यावर आपल्याला 5 नंबरची टिप देऊन घ्यायची कारण की इथं आपल्याला लूक तयार करायचे. तर ह्या पद्धतीने आपली बॅकनेक डिझाईन रेडी झालेली आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आता आपण काय करूया जी कंबर आहे कंबरपट्टी आहे ती पण स्टिचिंग करून घेऊया. हे पहा ह्या पद्धतीने कंबरपट्टी तयार करून घ्यायची आहे. फोल्ड करून अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने शिवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. बाहेरच्या बाजूने फोल्ड करायची आहे आणि नंतर पुन्हा आतल्या बाजूने फोल्ड करून आपल्याला काय करायची आहे एक दाब शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे काय होतं आपले जी फिनिशिंग आहे आणि कंबरपट्टी व्यवस्थित अटॅच होऊन जाते. त्याच पद्धतीने दुसरी पण कंबरपट्टी तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने तयार करून घेतल्यानंतर ती पण ज्या पद्धतीने आपण स्टिचिंग केली आहे दुसरी त्याच पद्धतीने पण स्टिचिंग करून घ्यायची आहे.
बाहेरच्या बाजूने फोल्ड करायची, आतल्या बाजूने शिवून घ्यायची। या पद्धतीने बॅकनेक रेडी झालेली आहे। हे पहा, ह्या पद्धतीने आपला बॅकनेक रेडी आहे मैत्रिणींनो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा जी डिझाईन आहे ती तुम्ही जास्तीत शेअर करा मैत्रिणींनो, आणि तुम्ही ही डिझाईन पण नक्की तयार करून बघा। चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी